50,000 1,00,000 लोकांची आवड आणि निवड ह्याला कुठेतरी वळण लावण्याचं काम होत आहे ना. लागलं वळण, मी नाही लावलेलं, ते आपण पॉडकास्ट नाही, झालं ते लागलं आपोआप. म्हणजे करणारे मी तुम्हीच नाही ना. केलं ते की वळण लावूया. ते आले समविचारी, माझ्यासारखे आहेत ते सगळे, विचार करणारे, नवीन काहीतरी घेणारे, नवीन काही दिसलं तर बघणारे, अशी मंडळी आहेत ती सगळी. त्यामुळे माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही त्याच्यात, त्यांचा मोठेपणा आहे आणि ते एकत्र आलेत. मग या 1,00,000 लोकांचं मी काय करू? तर माझ्याकडे जो क्राऊड आहे त्यांना मी दाखवतो, हे खाऊन बघा नाही मस्त आहे, हे जरा बघून टेस्ट करा ना. 1,00,000 लोकांना नाही आवडणार, पण त्यातलं 10,000 लोकांना तरी आवडेल. पण 10,000 लोक उरलेले 90,000 जे आहेत ते यायला सौमित्र काहीतरीच देतो ना असं नाही म्हणणार, कारण त्यांना माहिती आहे की सौमित्र चांगलं पण देतो, हे पण चांगलंच असणार आहे, तर नंतर बघतील. हा कॉन्फिडन्स मला ह्या टीमनं दिला, या माझ्या प्रेक्षकांनी दिला. आणि मी हे काय उगीच ऑफिशियल असं काय म्हणत नाही आहे काय, किंवा आपण प्लास्टिक कॉस्मेटिक वाक्य नाही आहे हे, पण हे खरंच आहे की माझ्या क्राऊडने मला खूप कॉन्फिडन्स दिला आहे मॅडम. हा जो माझा डिजिटल क्राऊड आहे ना, माझ्या क्राऊडला फेस आहे, मला माहिती आहे माझा क्राऊड कसा आहे, आणि तो कॉन्फिडन्स देणं फार महत्त्वाचं आहे. आज मी कोणालाही त्यांच्यासमोर उभं करू शकतो की हे बघायचं चांगलं आहे, फक्त तो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे की सौमित्र आणेल ते काहीतरी बेसिक बरंच आणेल. आता तेवढी जबाबदारी माझ्यावर आहे, ते मी ठरवलं पाहिजे. हे गिव्ह अँड टेक आहे, पण क्राऊड तयार होतो, म्हणजे मित्रमंडळीची कम्युनिटी तयार झालेली आहे. हो. आणि मला खूप आवडलं हे. ते लॉयल आहेत, ते इतरही बघतात, बघूच देत, काही प्रश्न नाही, पण ते मित्रमंडळी सुद्धा बघतात, ते बोलतात, त्या सगळ्यांशी मी बोलतो. अच्छा. सोशल मीडियावर जे लोक माझ्याशी बोलतात त्या सगळ्यांशी मी बोलतो, जे DM करतात त्या सगळ्यांशी मी बोलतो. कॉमेंट्स. हो, कॉमेंट्स, DM करतात, छान सर वाटलं, छान वाटतंय तुम्ही बोलता, आज आम्ही तुम्हाला इकडे बघितलं, आज आम्ही तुम्हाला तिकडे बघितलं, आज तुम्ही इकडे चहा पित होता. सगळ्यांना मी थँक्यू छान छान बोलतो. आपण तेवढं तरी करू शकतो ना. मी काय असा मोदींसारखा बिझी नाही आहे, ते आपले लोक आहेत की जे आपले आवर्जून बघतात, तर मी त्यांच्या कमेंटला तर उत्तर देऊ शकतो थँक्स म्हणून. तर जसा वेळ मिळेल तसा मी अगदी सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांना उत्तर देत असतो. हे गिव्ह अँड टेक आहे ना. हे काही TV नाही आहे की प्रेक्षक खातोय, मला काही पडलेलं नाही आणि TV चालूच आहे. हा काही रेडिओ नाही आहे की बोलताना बोलणारा बोलतोच आणि समोर काय चाललंय कळत नाही आहे. दिस इज डिजिटल मीडिया. समोरचा बोलतोय ते मला कळतंय, मी काय बोलतोय त्याला समोरच्याला कळतंय, आणि आपण एक्सप्रेस होतो एकमेकांबरोबर. तर मग ह्याचा उपयोग नको का करून घ्यायला? तो त्याचा उपयोग मी करून घेतोय. इतकं सिम्पल आहे. हे काय रॉकेट सायन्स नाही आहे, पण मला या लोकांशी बोलायला आवडतं आणि मला मुळात लोकांशीच बोलायला आवडतं. हा तुमचा फॅन क्लब आहे ना, त्याला मी जरा नाव दिलं चांगलं, म्हणू शकतो फॅन क्लब, मित्र म्हणे क्लब आहे, फॅन क्लब असं म्हणू शकतो. पण खूप लोक प्रेम करतात माझ्यावर आणि मला भयंकर आवडतं सगळ्यांशी बोलायला. हे आहे मात्र. तुम्ही पण तेवढंच प्रेम देता ना. असू शकेल, पण छान आहे ना जे काय आहे ते, जे आहे ते चांगले. पण आता पुढचे काय प्लॅन्स? मग एक म्हणजे आहेच ना मित्रमणे, एक चॅनल आहे, मित्रमणे चॅनल आहे, मित्रमणे लाईमलाईट नावाचं आणखी एक चॅनल माझं आहे की जिथं मी सिनेमा, नाटक, TV प्रमोट करतो. आज आपल्याकडे बरं हे सगळं गरजेतून आलं आहे. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की नाटक प्रमोटच होत नाही. नाटकं अनलेस अँड अंटिल त्याच्यामध्ये खूप मोठा कलाकार आहे, त्या नाटकाच्या प्रयोगाला मुख्यमंत्री येणार आहेत किंवा 5,000वा 50,000वा प्रयोग आहे तरच त्याच्या बातम्या होतात. अदरवाईज त्यांनी प्रमोट काय करायचं, कुठे करायचं? नाटक बघणारा खूप मोठा क्राऊड आहे आपला. मग त्यांच्यासाठी मी नाटक प्रमोट करायचं ठरवलं आणि मग मित्रमणे लाईमलाईट नावाचं माझं चॅनल आहे, दुसरं LIME मित्रमणे लाईमलाईट. त्याच्यात मी सिनेमा, नाटक, TV प्रमोट करतो. एवढं एंटरटेनमेंट, वेब सिरीज, त्याच्यावर रिव्ह्यू पण टाकतो मी, जमेल तसं. त्यामुळे तो सगळा ते चॅनल आहे माझं. मी आता मित्रमणे आरोग्यम नावाचं आणखी एक चॅनल सुरू करणार आहे. ते म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आमच्या पुण्याच्या भाषेत बोलायचं, चितळेंनी बाकरवडी काढली, मग चितळेंनी आंबा बर्फी काढली, चितळेंनी दही काढलं. चितळे ब्रँड आहेच, तसं ते आपण त्याच्याकडे 4 गोष्टी घ्याव्यात म्हणून मी मित्रमणे एकदा एस्टॅब्लिश झालं. मग लाईमलाईट सुरू केलं, आरोग्यम सुरू केलं, आता आणखी काही गोष्टी सुरू करीन मी. आता मी मित्रमणे नॉन पॉलिटिकल पण सुरू केलं आहे की ज्याच्यात मी राजकीय नेत्यांच्या अराजकीय मुलाखती घेतो. तर मित्रमणे अंडर नवीन सेगमेंट सुरू केलं मी. असे नवीन प्रयोग करत राहीन मी, असा तो प्लॅन आहे. बघू तो पुढं कसं काय होतं. आणि काय हार्ड अँड फास्ट नाही आहे, नाही चाललं तर बंद करून टाकायचं, त्याला काय, इतकं सिम्पल ठेवलं मी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.